नमस्कार मित्रांनो, आणि आपण सुप्याच्या घाटामध्ये म्हणजे हा माझा फेवरेट स्पॉट आहे. बाकीच्यांना आवडत असेल सांगता येत नाही. आता उन्हाळा असल्यामुळं जरा कसं आहे थोडासा रखरख आहे. आणि इथला जर पावसाळा बघितला ना, पावसाळ्यात खूप छान वातावरण असतं. आणि इथले डोंगर आहेत, डोंगर म्हणजे कसे आहेत असे एकाडं एक डोंगर आहे, त्याच्यामुळं मला इथला परिसर चांगला वाटतो. आणि परिसर का आणि माझा हा फेवरेट स्पॉट आहे, त्याच्यामुळं मी येता जाता इथं थांबतो, 1-2 मिनटं का व्हायना पण थांबतो. त्याच्यामुळं हा चांगला आहे. आणि आता आपण सुप्यात चाललो आहे. सुप्यात काय काय आपल्याबरोबर घडणार आहे आणि काय काय मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघू, चला. आणि सुप्यामध्ये आल्यानंतर आहे ना, इतकं भारी वातावरण वाटतं ना दर्ग्यात. आणि सुप्यामध्ये आल्यानंतर माहिती आहे का तुम्हाला, इथं येणं मुष्ट आहे बरं का. तर मनाला शांतीसुद्धा मिळते इथं आल्यानंतर बरं का. आणि इतकं सुंदर वातावरण आहे ना इथलं, इतकी सुंदर दर्गा आहे की तुम्हाला जर आवडत असेल अशा ठिकाणी यायला, आध्यात्मिक ठिकाणी, तर तुम्ही यायला पाहिजे. आणि इथं एक्सप्लोअर करा, एक दिवस या, तुम्हाला मस्त वाटतं. आणि सुप्यात आल्यावर मस्त आहे हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि हे झाल्यानंतर ना आपण एका हॉटेलमध्ये जाणार आहेत. आता ते कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहेत हे तुम्हाला मी नंतर सांगतो. तोपर्यंत आपण दर्शनावर नाही. तसं तर आपलं दर्शन वगैरे एक नंबर झालं. आणि ह्याच्यानंतर आहे ना, तुम्हाला सांगतो तर सांगून टाकतो तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये जायचं आहे आपल्याला. तर आहे ना, माझी फेवरेट मिसळ आहे बरं काय, म्हणजे सुप्यात. आणि सुप्यात जी फेवरेट मिसळ आहे ना माझी, ती बालाजी मिसळ आहे. आणि आपण बालाजी हॉटेलमध्ये जाणार आहोत. आणि बालाजी मिसळमध्ये गेल्यानंतर काय काय होतं आहे आपण बघूया, चला. आणि आता आपण हॉटेलला जाणार आहे. असं आहे मागचं वातावरण. आणि असं वाकून यावं लागतं. आणि मागचं दर्गा. आणि सुप्यात आल्यानंतर आहे ना, राजांच्या पुतळ्यांचा इथंच अजून काम चाललं आहे बरं का. पण राजांच्या पुतळ्या शेजारीच बालाजी हॉटेल तुम्हाला दाखवतो. आणि बालाजी मिसळपाशी आल्यावर आपले मित्र भेटलेत आपल्याला. काय साहेब आहे तुम्ही, मस्त आहे ना, एक नंबर. तर मित्र भेटले, ह्याला म्हटलं मिसळ खायची का, तर नाही म्हणते, चल ना. नाही म्हणतो, चला आपली मिसळ. नमस्कार. तर भेटले शेट आपल्याला लय दिवसातून. हा, 15-20 दिवस झाले का, महिना झाला असेल. तर त्याच्यानंतर आज त्यांना म्हणलं होतं व्हिडिओ बनवणार आहे तुमचा, आणि आज योग आला. तर आपण त्याच्याबरोबर बसू. आज त्यांना बी वेळ, त्या दिवशी त्यांना वेळ नव्हता. तर द्या आम्हाला एक मस्तपैकी मिसळ. अशा प्रकारे झालेली सर.
आणि आलेली आपली खतरनाक मिसळ. म्हणजे लय प्रोफेशनल मिसळ आपल्याला आवडत नाही. ऑथेंटिक म्हणजे काय की पारंपरिक चव असते इथं. आणि मिसळ खातं इतकी जबरदस्त आहे ना. तर आपण त्यांच्या शेटवर बोलायचं पण त्यांना वेळ नाही. पण ते बसतील आपल्याबरोबर 1-2 मिनटं. तोपर्यंत आपण आपलं चालू करू. एक नंबर आता राहत नाही खायची आपल्याला. मिसळमध्ये आहे ना एक जवळजवळ 6 ते 7 प्रकारचे ॲटम आहेत. आणि ह्याच्यात पापडी आणि सेव खरंच तर भारी असते. पोहे असले जे तिखट पोहे असतात ना ते जबरदस्त असतात. खरं तर मला सांगू का हे मिसळ का भारी माहिती का. ह्याला पाव असला काय नसला काय एक नंबर मिसळ लागते. आणि मी जवळजवळ किती दिवस झाला खातो मी. आता तुम्ही आपल्या हॉटेलला 31 वर्ष पूर्ण होतील आता. हां माझं चालू. तुमचे जवळजवळ 15 ते 16 वर्ष तर नक्कीच झाले नाही का. लय वेळा सहज. कारण मूळ कराटीचे असले तरी वरवंडा राहिलाय. हां पण मिसळ खायची म्हटलं की आवर्जून येणार. आणि काय माहिती आहे का माझ्या लय फेवरेट मिसळ आहेत ना लय 3-4 आहेत. पण त्यातली ही खास आहे माझी. कारण ही माझ्या जवळ गावाच्या जवळ आहे. मी राहतो तिथून बी जवळ आहे आणि माझी जन्मभूमी तिथून बी जवळ आहे. त्यामुळे एक नंबर आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे किंवा फरसाण ओरिजिनल आहे. हां फरसाण ओरिजिनल गावरान मटकी आणि स्पेशल म्हणजे मसाले वगैरे असं जवळजवळ होणार नाही असं काही नाही. हा सगळ्यात त्रास अजिबात होत नाही. आपण ज्यावेळेस मिसळ बनवतो ना त्यावेळेस कोरं तेल वापरणं हे गरजेचं आहे. हां बरोबर. की बाबा हे जळलेलं तेलकट हे असलं काय करतात आणि त्याच्यातून काय होतं की बाबा पोटात जळजळ निर्माण होतो. बरोबर आहे. आणि आपण आहे ना की बाबा गिऱ्हाईकाला त्रास व्हायला नाही पाहिजे. आणि एक घरगुती पद्धतीत मिसळ आहे एकदम याच्यात मसाले वगैरे असं टाकून. हा मी तुम्हाला जळजळ होईल एखाद्या दुसऱ्या मिसळचं नाव घेत नाही मी. पण एखादी मिसळ खाल्ल्यावर बाबा आपल्या पोटात जळजळ होते असलं काय होणारी हा आयटम नाहीये. बरोबर. एकदम पारंपरिक ऑथेंटिक पारंपरिक जे ओरिजिनल जे त्याला लागतंय ना मटेरियल किंवा एक मिसळ बनवायची पद्धत आलं लसूण खोबरं पाव सुद्धा ताजेत बरं का. आणि प्युअर एकदम डाळीचा फरसाण त्या पद्धतीतली आपली मिसळ आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही विषय नाही. आता आमची 5वी पिढी आहे. हा ना. हो काय झालेलं माहिती का आपण केटरिंग व्यवसाय करत होतो. व्यवसाय करत असताना काही गाड्यांच्या अडचणी आल्या काय नाही का म्हणजे बरोबर आहे. मग असं ठरवलं की बाबा आपला स्वतःचा व्यवसाय. तर आमच्या सुप्यामध्ये ज्यावेळेस हॉटेल लाईन चालू झाली म्हणजे हॉटेल नव्हतीच त्यावेळेस आमच्या आजोबाचं हॉटेल होतं म्हणजे स्टार्टिंगला. हो स्टार्टिंगला. आता आमची 5वी पिढी आहे आणि अभिमानाने सांगण्यासारखे की बाबा आपण आहे तरी हे चालणार आहे. आणि क्वालिटीला विषय नाही. अशी काय नाही की लय महाग आहे. नाही मला वर किंमत दिलेली आहे मी. बघा मस्त आहे. तुम्ही एकदा येऊन खाऊन पहा मग तुमच्या लक्षात येईल. आणि बनवताना आपण काय करतोय एक मिसळ झालं वडा शंपल झालं पुरी भाजी भजी पाव हे असले आयटम म्हणजे जवळजवळ आपल्याकडे 5-6 आयटम तर हे नाश्त्याचेच आहे. त्यातले जर आपली लय फेमस तर म्हणलं तर फरसाण आणि भेळीला अगदी कुणीही चॅलेंज करावं. एखादी जवळ ठेवा ना आपली जवळ ठेवा. 1 नंबर वेळ लागली पाहिजे. भेळ बी चांगली असते. 1 नंबर. पुढच्या वेळेस आपण भेळीचं करू नक्कीच. ओके थँक्यू.